मराठा आरक्षणावर शरद पवारांची दुटप्पी भूमिका असल्याचा घणाघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं असं थेट सांगावं असंही आवाहन पडळकरांनी केलंय। तसंच मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। बारामतीत एका कार्यक्रमाला आले असता पडळकरांनी ही भूमिका जाहीर केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून महायुतीत मतभेद असल्याचं समोर आले, कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिले। तसंच स्थानिक स्तरावर स्वबळाबाबत एकमत झाल्यास तशा पद्धतीने निवडणुका लढवू असं रत्नागिरीत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले। तर प्रवीण दरेकरांच्या भूमिकेवर आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी उत्तर दिलंय। महायुतीत निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत म्हणाले। तसंच प्रवीण दरेकर समन्वय समितीत नाहीत, त्यामुळे त्यांना माहिती नसतं असाही टोला त्यांनी लगावला। मराठा आरक्षणाचा समितीमध्ये मी होतो, ओबीसी समाजाचं काही कमी होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं। अजित पवारांसोबतच्या संवादाचा व्हिडिओ अंजना कृष्णा यांनीच त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढायला लावला आणि त्यांना व्हायरल करायला सांगितल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केलाय। त्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले। नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी दाखले मिळणार आहेत अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। सरसकट ओबीसी दाखले मिळणार नसल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय। तर दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्याची आमची नीती नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी सरकारचा ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप रोहित पवारांनी सरकारवर केला। तर मराठा आरक्षणाबाबतचा GR काढताना दोन्ही समाजाचे मंत्री होते, मग मराठा ओबीसी वाद कशाला असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील झालेल्या संभाषणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं। याबाबत अंजना कृष्णांच्या कागदपत्राची तपासणी करावी अशी मागणी अमोल मिटकरींनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली होती। यावर मिटकरींनी स्पष्टीकरण दिलंय। ती भूमिका आपली वैयक्तिक असून पक्षाची नव्हती असं मिटकरी म्हणाले। खासदार धैर्यशील मोहिते राज्याच्या मुख्य सचिवावर हक्कभंग दाखल करणार आहेत। उजनी जलपर्यटन जलप्रदूषणाबाबत माहिती न दिल्यानं हक्कभंग दाखल करणार आहे। त्यावर 40 वर्ष तुमचं सरकार असताना जलपर्यटन का झालं नाही असा सवाल पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मोहितेंना केला। आज गोपीनाथ मुंडेंची उणीव भासते असं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलंय। आज छगन भुजबळ बोलताय, मात्र त्यांना ट्रोल केलं जात असल्याचंही हाके म्हणाले। तसंच आम्ही भुजबळांसोबत आहोत असंही त्यांनी सांगितलं। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारूप आराखडा ऑगस्ट महिन्यात जाहीर झाला असून त्यावर 488 हरकती आणि सूचना नोंदवण्यात आल्या। मुंबईत 227 प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली। हरकतींवर पुढील आठवड्यात 3 दिवस सुनावणी होणार। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानं शासनानं हे मंडळ बरखास्त केले। त्यामुळे आता एपीएमसीवर राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांनी आपल्या पदाचा पदभारही स्वीकारलेला आहे। उद्धव ठाकरेंनी लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवींना फोन केला होता। लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात आलेल्या अडचणींसंदर्भात त्यांनी चर्चा केली। शहापुरात 10 दिवसाच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। यावेळी विसर्जन मिरवणूक सोहळ्यात डीजेच्या तालावर ठेका धरत गणेश भक्तांनी आनंद लुटला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषांनी शहापूर नगरी दुमदुमून गेली। मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांना 50,000 वडापावसह पिण्याचं पाणी वाटलं। स्थानिक काँग्रेस नेते हिरा देवासींनी गणेश भक्तांची ही सेवा केली आहे। गणेश विसर्जनामुळे अनेक दुकानं बंद असतात, त्यामुळे गणेश भक्तांना खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी काँग्रेसनं हा उपक्रम केला। लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला गणेश विसर्जन मिरवणुकीत अबालवृद्ध सारे सहभागी झाले होते। नेते मंडळही त्याला अपवाद नव्हते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल वादनाचा आनंद घेतला। तो व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहे। गृहमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ढोलवादन केलं। स्वतःच्याच गणेश मंडळातल्या गणपती विसर्जनावेळी ढोलवादन केलं। मोहोळ यांची कारकीर्दही गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनच झाली। मग पुढे नगरसेवक, महापौर आणि आता थेट केंद्रीय मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती। म्हणूनच यावर्षी आवर्जून त्यांनी आपल्या गणेश मंडळात ढोलवादन केलं। जळगावात मंत्री गिरीश महाजन यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत ठेका धरला। मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह ढोल ताशाचा तालावर ठेका धरला। विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल ताशाच्या तालावर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत नृत्य केलं।
दिव्याज फाउंडेशननं बीएमसीच्या सहकार्यानं मुंबई स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अमृता फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची विशेष उपस्थिती होती. तर जुहू चौपाटीवरचं गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेला कचरा उचलण्याचं काम सुरू आहे. समुद्र किनारा स्वच्छतेची मोहीम त्यांनी हाती घेतली. शहापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारंगी पुलापर्यंत खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय. नगर परिषदेनं खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. मानखुर्दच्या पीएमजीपी परिसरातील माऊली इमारतीला तडे गेलेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आता आम्ही राहायचं कुठे असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला. ठाण्यात रेल्वे ट्रॅकखाली लोखंडी गर्डरमध्ये एक व्यक्ती अडकलेली. रेल्वे ट्रॅकखाली लोखंडी गर्डरमध्ये एक व्यक्ती अडकली. ट्रॅकवरून चालताना ट्रेन येत असल्यानं बाजूला होताना पाय घसरून पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला गर्डरमधून बाहेर काढले. विरारच्या डोंगरपाडा येथील 40 वर्ष जुनी इमारतीचं स्लॅब कोसळले. या दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या 40 वर्ष जुन्या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब राहत होते. या सर्व रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलंय. वसई विरार शहर महानगरपालिकेनं या इमारतीला धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं. तर पालिकेच्या अग्निशमन जवानांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना खाली केलं. राज्यात आजही पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं. 9 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला. मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज होता. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा आहे. विरारच्या मारंबळपाडा परिसरात विसर्जनासाठी गेलेले 3 वाहून गेले होते. रोरो सेवेमुळे 3घांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. भिवंडीत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं निर्माल्य संकलन करण्यात आलं. या संकलित फुलांच्या निर्माल्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करून वृक्ष लागवड केलेल्या वृक्षाच्या संवर्धन वाढीसाठी या खताचा उपयोग केला जातो. पालघरमधील समुद्र किनाऱ्यावर 3 संशयास्पद कंटेनर आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. एक कंटेनर शिरगाव समुद्र किनाऱ्यावर आणि 2 कंटेनर सातपाटी समुद्र किनाऱ्यावर आढळून आले. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले. कर्जतमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागली. आगीत बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा एक भाग जळून खाक झालाय. बँकेतील साहित्याचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते. दहिसरमधील 22 मजली इमारतीत भीषण आग लागली होती. एसआरए बिल्डिंगला ही आग लागली. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.